बघा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावरती महाराष्ट्र विधानसभेमध्ये झालेल्या मतचोरीबद्दल आरोप केलेले होते आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि संपूर्ण निवडणूक आयोग यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि या आरोप प्रत्यारोपामध्ये एक नवीन चर्चा समोर आलेली आहे ती म्हणजे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरती महाभियोग प्रक्रिया ही संसदेमध्ये आणली जाऊ शकते। तर त्याच संदर्भामध्ये या निवडणूक आयुक्तांवरती कशा पद्धतीनं ही महाभियोग प्रक्रिया राबवली जाऊ शकते, त्याचे संविधानिक आधार काय आहेत आणि त्याचे वेगवेगळे टप्पे कोणते असतात, हीच माहिती जाणून घेण्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेलो आहे। नमस्कार, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। बघा, चॅनलवरती नवीन असाल तर निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यानंतर शेवटी लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। ठीक आहे, चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला। बघा, मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी राहुल गांधी यांनी आरोप केले आणि त्याचबरोबरीने या ठिकाणी निवडणूक आयोगाने त्या आरोपाचं खंडन करत या ठिकाणी नोटीस सुद्धा पाठवलेली आहे किंवा त्याचं ॲफिडेव्हिट करण्याची जी काही हे आहे मागणी म्हणजे आदेश जे आहेत ते इथं विरोधी पक्ष नेत्यांना दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्याच्यानंतर ही चर्चा सुरू झाली होती की त्यांना आता काय केलं जाईल, संसदेमध्ये महाभियोग प्रक्रिया राबवली जाईल। कोणावरती? तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरती। ती महाभियोग प्रक्रिया पाहण्या अगोदर या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती नेमकी कोण करत असतं किंवा ते त्यांना पदावरून काढण्याचा अधिकार कोणाला आहे, तर या दोन्ही प्रश्नाचं उत्तर जेव्हा एका शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये द्यायचं असेल त्याचं उत्तर असणार आहे राष्ट्रपती। तुम्ही म्हणाल सर असं कसं काय, तर लक्षात ठेवा, राष्ट्रपतीच्या अंतिम मान्यतेशिवाय ही कोणती नियुक्तीची प्रक्रिया असो किंवा महाभियोगाची प्रक्रिया असो ती पूर्ण होऊ शकत नाही। म्हणून अंतिम आदेश हा राष्ट्रपतींचा असतो आणि म्हणूनच आपण या ठिकाणी एका शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये जेव्हा उत्तर देतो यांची नियुक्ती करतं कोण करतं किंवा यांना पदावरून दूर कोण करतं, तर त्याचं उत्तर राष्ट्रपती हे असणार आहे। ठीक आहे, चला बघूया आपण या ठिकाणी ही प्रक्रिया नेमकी काय आहे। तत्पूर्वी यांची निवडणूक प्रक्रिया किंवा नियुक्ती प्रक्रिया कशी आहे ती जाणून घेऊया। ठीक आहे, बघा, पहिल्यांदा तर केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती प्रक्रिया जी आहे ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 मध्ये स्पष्ट केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। म्हणजे केंद्रीय निवडणूक आयुक्त जेव्हा नियुक्त केले जातात त्याचा घटनात्मक आधार काय आहे, तर ती कलम 324 आहे। तर कलम 324 मधले उपकलम 324(1) काय म्हणतं बघा, हे कलम निवडणूक आयोगाची स्थापना करतं आणि त्याची रचना करण्यासाठी या ठिकाणी इथं मदत करतं किंवा त्याची रचना स्पष्ट करतं। कसा असेल, अध्यक्ष असेल, त्याचे मुख्य कोण असेल आणि त्याच्यामध्ये सदस्य किती असतील याबाबतची जी काही या ठिकाणी स्पष्टीकरण आहे ते भारतीय राज्यघटनेच्या कलम 324(1) मध्ये दिलेलं आहे। ठीक आहे, लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा आणि राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या पदांच्या निवडणुकांचं आयोजन, पर्यवेक्षण आणि दिशा नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी कोणावरती जबाबदारी असते, तर केंद्रीय निवडणूक आयोगावरती ही जबाबदारी असते आणि याचं स्पष्टीकरण हे 324(1) देतं। 324(2) काय सांगते बघा, हे कलम निवडणूक आयोगाच्या संरचनेची तरतूद करतं। त्याचं स्ट्रक्चर कसं असेल, याच्यामध्ये अध्यक्ष कोण असेल, मुख्य कोण असेल आणि सदस्य किती असतील, कोण असतील याचं स्पष्टीकरण देण्याचं काम कलम 324(2) करतं। निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात म्हणजे आपण काय म्हणतो चीफ इलेक्शन कमिशन आणि आवश्यकतेनुसार इतर निवडणूक आयुक्त सुद्धा असतील अशी तरतूद या ठिकाणी कलम 324(2) मध्ये करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। ठीक आहे, मग आता मी तुम्हाला सांगितलं की त्यांची नियुक्ती कोणाद्वारे होते, तर राष्ट्रपतींद्वारे ही नियुक्ती होत असते। मग मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की याची नियुक्ती कोण करतं, राष्ट्रपती, पण विशिष्ट प्रोसेसनुसार। आता 324(2) संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयानं मार्च 2023 मध्ये एक निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जोपर्यंत संसद कायदा करत नाही तोपर्यंत एक समिती स्थापन केली जाईल। त्या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतील, त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेता आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अशी त्रिसदस्यीय समिती नाव निश्चित करेल आणि त्या नावाची शिफारस राष्ट्रपतीकडे केली जाईल आणि त्याचीच नियुक्ती ज्या समितीनं नाव शिफारस केलेलं आहे त्याचंच नाव या ठिकाणी तीच व्यक्ती काय केली जाईल, तर या मुख्य निवडणूक आयुक्त पदावरती किंवा निवडणूक आयुक्त पदावरती काय केली जाईल, इथं नियुक्त केली जाईल। अशा प्रकारे या ठिकाणी निवडणूक आयोगानं मार्च 2023 मध्ये निर्णय दिला, पण संसदेनं त्याच्यावरती नंतर कायदा केला आणि याच्यामध्ये जी काही त्रिसदस्यीय समिती होती त्याच्यामध्ये कोणाला ठेवलं, तर पंतप्रधान हे अध्यक्ष असतील, त्याच्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते किंवा विरोधी पक्षनेत्याला जर म्हणजे संख्याबळ असलं नसेल तर विरोधी पक्षनेता नसतो
अशा परिस्थितीमध्ये जर विरोधी पक्षनेता नसेल तर सर्वात मोठा विरोधातील जो पक्ष आहे त्या पक्षाचा जो नेता असतो त्याला या ठिकाणी या समितीमध्ये घेतलं जाईल. आणि तिसरं कोण असेल तर पंतप्रधानांनी नियुक्त केलेला एक कॅबिनेट मंत्री, अशा 3 सदस्यीय समितीच्या माध्यमातून एक नाव निश्चित केलं जाईल आणि त्या नावाची शिफारस कोणाकडे केली जाईल तर राष्ट्रपतीकडे केली जाईल आणि राष्ट्रपती त्यांचीच नियुक्ती या निवडणूक आयुक्त पदावरती किंवा मुख्य निवडणूक आयुक्त पदावरती करत असतात. ही झाली नियुक्तीची प्रोसेस. आणि ही जी प्रोसेस कुठे सांगितली कलम 324(2) मध्ये. आता अलीकडे जी चर्चा सुरू आहे महाभियोग प्रक्रिया. ठीक आहे, मग महाभियोग प्रक्रियेचा घटनात्मक आधार काय आहे तर लक्षात ठेवा 324(5). ठीक आहे, 324(5) मध्ये निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया काय केलेली आहे स्पष्ट केलेली आहे. त्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया वेगळी आहे आणि इतर निवडणूक आयुक्त जे असतात त्यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया ही वेगळी आहे. मग मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया ही नेमकी काय आहे ती म्हणजे तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे काय आहे महाभियोग. ठीक आहे, मग हा महाभियोग आणला कसा जातो ते आपण टप्प्याटप्प्याने इथं समजून घेऊया. सुरुवातीला जर बघितलं तर काय केलं जातं तर लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 324(5) हे या ठिकाणी काय आहे याचं आधार आहे घटनात्मक आधार. मग लोकसभेतील किमान बघा लोकसभेतील किमान 100 खासदार किंवा राज्यसभेतील 50 खासदारांचा पाठिंबा असलेला प्रस्ताव हा संबंधित सभागृहामध्ये सादर केला जातो. कशासाठी तर मुख्य निवडणूक आयुक्तांवरती महाभियोग आणण्यासाठी. ही पहिला टप्पा झाला. जर हा प्रस्ताव पारित झाला तर पुढच्या स्टेपकडे जातं आणि जर प्रस्ताव पारित नाही झाला तर पुढे या ठिकाणी जाणारच नाही. पुढच्या स्टेप या ठिकाणी म्हणजे महाभियोग आणताच येत नाही. जर पारित झाला तर पुढे काय होणार आहे तर 3 सदस्यीय समितीची स्थापना केली जाईल. ठीक आहे, मग त्यामध्ये जर बघितलं 3 सदस्य कोण असतील त्यामध्ये पहिलं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचा दुसरा एखादा न्यायाधीश असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा सदस्य कोण असणार आहे देशातील कोणत्याही एका उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे दुसरा सदस्य असेल. आणि तिसरं जे असणार आहे एक निष्णात कायदे पंडित यांचा समावेश या तिघांची 3 सदस्यीय समिती स्थापन केली जाईल आणि यांच्या माध्यमातून इन्व्हेस्टिगेशन केलं जाईल, त्याची चौकशी केली जाईल आणि जर दोषी आढळलं तर दोषीचा जो अहवाल आहे तो काय केला जातो तर सभागृहाकडे या ठिकाणी दिला जातो. मग चौकशीमध्ये दोषी आढळल्यास त्यांना पदावरून दूर करण्यासाठीचा प्रस्ताव हा सभागृहामध्ये विचारामध्ये घेतला जात असतो. ही झाली स्टेप. त्याच्यानंतर पुढे काय होणार आहे तर लक्षात ठेवा या ठिकाणी दोन्ही सभागृहामध्ये प्रस्तावावर काय होणार आहे मतदान होणार आहे. म्हणजे ते लोकसभाही असो किंवा राज्यसभा कोणत्याही सभागृहामध्ये प्रस्ताव आणला तर ते दुसऱ्या सभागृहामध्ये त्यांना पाठवावं लागतंच आणि दोन्ही सभागृहामध्ये मतदान होईल. आणि इथं जर 2/3 बहुमत जर या ठिकाणी बहुमतानं जर तो प्रस्ताव पारित झाला तरच या ठिकाणी महाभियोग आणता येतो. म्हणजे 2/3 बहुमत आवश्यक आहे. उपस्थित व मतदान करणाऱ्या लक्षात ठेवायचंय उपस्थित राहून मतदान करणाऱ्यांपैकी 2/3 सदस्यांनी जर याला सहमती दिली आणि एकूण सदस्य संख्येपैकी किमान निम्म्यांचा पाठिंबा असला तर या ठिकाणी हा प्रस्ताव काय होतो तर पारित होत असतो. पुन्हा एकदा लक्षात ठेवा या ठिकाणी महत्वाचं आहे उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 2/3 यांच्या बहुमतानं काय झालं पाहिजे हे पारित झालं पाहिजे. आणि दुसरं याच्या सोबतच अट काय आहे एकूण सदस्य संख्या. मी समजा लोकसंख्येची म्हणलं की बाबा सध्या आज घडीला या ठिकाणी 552 आहे बरोबर म्हणजे ती एकूण आहे तर 543 पैकी आपण म्हटलं 543 सध्याची आहे. ठीक आहे, मग 543 पैकी काय आहे तर एकूण सदस्य संख्येपैकी किमान म्हणजे काय कमीत कमी निम्म्या सदस्यांचा पाठिंबा या ठिकाणी या प्रस्तावाला असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी काय आहे आणि अशी ही पूर्णपणे 2/3 पारित झाला आणि निम्म्या सदस्यांचा पाठिंबा जर असेल तर या ठिकाणी काय होणार आहे पुढचा टप्पा दोन्ही सभागृहातून प्रस्ताव मंजूर झाल्यावर दोन्ही सभागृहामध्ये जर हे प्रस्ताव मंजूर झाले तर या ठिकाणी काय होतं राष्ट्रपती अधिकारपूर्वक या ठिकाणी आदेश देऊन CEC म्हणजे आपण म्हणलं या ठिकाणी सेंट्रल इलेक्शन जे कमिशनर असतात यांना पदावरून हटवू शकतात. हा प्रस्ताव अगोदर राष्ट्रपतीकडे जातो जो संसदेमध्ये पारित झालेला आहे दोन्ही सभागृहामध्ये आणि तो राष्ट्रपतीकडे गेल्याच्या नंतर मग या ठिकाणी राष्ट्रपती काय करतात त्यांच्याकडे तो अधिकार आहे की या चीफ इलेक्शन कमिशनला इथं पदावरून दूर केलं जातं. अशा पद्धतीची ही प्रोसेस यांना काढून टाकण्याची किंवा या पदावरून दूर करण्याची आपण महाभियोगाची प्रक्रिया म्हणूया. ही कोणाच्या बाबत झाली तर मुख्य निवडणूक आयुक्त लक्षात ठेवा
मुख्य निवडणूक आयुक्त. ठीक आहे. पण आता राहिले इतर निवडणूक आयुक्त, ज्यांना आपण मेंबर म्हणूया, सदस्य म्हणूया. ठीक आहे. त्यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया सुद्धा भारतीय राज्यघटनेच्या कलम 324(5) मध्येच आहे. ठीक आहे. पण यांची प्रक्रिया जी आहे ती वेगळी आहे. ती डायरेक्टली राष्ट्रपती काय करू शकतात, तर ही प्रक्रिया अत्यंत अवघड, म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्तांची कशी आहे, गुंतागुंतीची आहे. पण लक्षात ठेवा, या ठिकाणी इतर निवडणूक आयुक्तांना मात्र मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारशीवरून राष्ट्रपती पदावरून त्यांना दूर करू शकतात. म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्तांना जर राष्ट्रपतीकडे शिफारस केली की यांना पदावरून दूर करा, तर इतर कोणत्याही सदस्याला पदावरून दूर केलं जाऊ शकतं. अशा प्रकारची सोप्या स्वरूपाची ही प्रोसेस जी आहे ती इतर आयुक्तांच्या बाबत भारतीय राज्यघटनेच्या कलम 324(5) मध्ये दिलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. निश्चितपणे व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवायला सुद्धा विसरू नका. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.